श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती स्वामी भक्त श्याम वाडेकर सर आणि सुनील हांडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार पारायण कधी करावे. श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काल वेळेचे बंधन नाही. तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काल उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छायानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी. किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. पारायणाची वेळ सकाळीच, स्नान नंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. पारायणाची पद्धत वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावा. नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधार यांना वंदन करावे. पारायणाच्या प्रारंभी उजव्या तलहातावर पलीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी सामनात सोडावे. हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे? पद्धती आणि फलश्रुती. पारायणाची व्यवस्था. चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तस्बीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोली काढावी. समय लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी. पारायण. आसनावर बसून श्रीनाव आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समय श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा. पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले व्हावी. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे? पद्धती आणि फलश्रुती. पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा. किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिद्धा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे? पद्धती आणि फलश्रुती.